अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय सांगता. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील अमृतेश्वर मंदिरात गेल्या 7 दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत भक्तिभावाने आणि आनंददायी वातावरणात पार पडत होता. आज या आध्यात्मिक सप्ताहाच्या सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित काल्याच्या कीर्तनात हभप ॲडव्होकेट शंकर महाराज शेवाळी पुणे यांच्या रसाळ वाणीतील कीर्तन सेवेचा भाविकांनी लाभ घेतला. अमृतनगर, घुलेवाडी तसेच पंचक्रोशीतील भक्तांसाठी हा सप्ताह म्हणजे एक अलौकिक आध्यात्मिक पर्वणी ठरली. गेल्या 7 दिवसात परिसर हरिनामाच्या गजरात न्हाऊन निघाला होता. भाऊसाहेब थोरात दादांनी 40 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या हरिनाम सप्ताहाचा अखंड जाप सामूहिक कीर्तनाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी ही परंपरा आहे. या हरिनाम सप्ताह सोहळ्याला माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांची उपस्थिती होती. म्हणून लक्ष्मी मातेला माझं शरीर दिलं, पण खाली काय राहिलं ते म्हणतात माझी निज वस्तू आहे, माझी आत्मवस्तू आहे, ती माझ्याकडे ठेवली आणि ती फक्त माझ्या भक्तांना देतो. ती वस्तू कोणती? तैशेची सुख साजूक. काय मला आज कळालं की सुख सुद्धा साजूक असते. आपल्याला फक्त तूपच साजूक असते आणि आपण खातो तो डाळडा. आपलं सुख नाही, आपण काय खातो? डाळडा. तैशेची सुख साजूक माझी या भक्ता लागी देख. मी राखीव ठेवलंय. काय? अरे मी त्याला म्हातारपणाचा वारा लागू देत नाही. आत्मबोधाचा पांजेरा सुयेतया ते मी काय करतो? देह वैकल्याचा वारा जनी लागेल या सकुमारा. आत्मबोधाचा पांजिरा सुयेतया ते मी आत्मबोधाचा पिंजरा करतो आणि त्याच्यात त्याला ठेवतो. पण तो भक्त कसा असला पाहिजे? रात्रंदिवस विठ्ठलासनी, विठ्ठल भोजनी, विठ्ठल शयनी नविसंबती. निळोबाराय म्हणतात आसनी सुद्धा विठ्ठल, भोजन सुद्धा विठ्ठल, झोपणं सुद्धा विठ्ठल. विठ्ठल विसरत नाही. आणि त्यांचं जीवनच कसं आहे? गात जागा म्हणजे काय? बरा तथा भाव, विभाव, व्यभिचार भाव, हे तिन्ही भावापैकी एकत्र येणं तेव्हा रस उत्पत्ती होते. काय होते? ऐका, कधी कधी असं असतंय भावाचे सुद्धा 2 आलंबन आहे. एक आलंबन आहे आणि पूर्व उत्थापन विभाग आहे. एक उद्दीपन विभागामध्ये तुम्ही गेला का आलंबन आपोआप येतं. पण सगळीकडेच उद्दीपन आणि आलंबन एकत्र येईल असं काही नाही. ऐका, कधी कधी कीर्तनकार चांगला असतो, ऐकणारी प्युअर ईडी असते. कधी कधी ऐकणारी हुशार, कीर्तनकार नुसतं येणार अभंग वड्यातून हाताळ्यात. कधी कधी दोन्ही चांगली, उद्दीपन आणि आलंबन एकत्र येईल याची गॅरंटी नाही. जरा गॅरंटी नाही. ऐका, मी कधी कधी सांगत असतो की आलंबन आणि उद्दीपन काल्याच्या कीर्तनात एकत्र येतात. प्रेम करणाऱ्या गोपिका, गोपाळ आणि प्रेम देणारा भगवंत एकत्र येतो. त्याचं नाव काला. विठ्ठल विठ्ठल. मग श्रीधरी टीका जी आहे, श्रीधरी टीका, त्याच्यात सांगितलं भगवंत अवताराला पोटी आले नाही. कुणाच्या? यशोदेच्या. त्यांनी सांगितलं यशोदेच्या पोटी आले नाही, तर ते जन्माला पहिले तिकडे आले. कुठं? किंवा देवकीच्या पोटी सुद्धा आले नाही. हे डायरेक्ट प्रगट झाले. काय झाले? अयोनी संभव. श्रीधरी टीका मानायला तयार नाही दादा, पण नामदेव महाराज म्हणतात तसे नाही. जात कर्म संस्कार हा नामदेवराय म्हणतात जात कर्म नंदानं केलेत. कुणी केलेत? आता पहिले संस्कार करावे. पोरग जन्माला आलं का नाळ तोडा रे. त्यानंतर एक जात कर्म संस्कार असतो, जिभेवर ओम काढायचा. काय काढायचा? आणि तो बापानं काढायचा असतोय. कुणी?
काडी घ्यायची जिभेवर. आता काडी टोचून नाही फक्त मधाचं पोट चाटवी देतात. आता संस्कारच पुढे शिल्लक राहिले. एकच राहिला शेवटचा अंत्यसंस्कार. बाकी संस्कार शिल्लकच राहिले नाही बुवा. मग नामदेव महाराज पक्के धरायचे. श्रीधरी टीकेला काय नामदेव महाराज म्हणतात आमचा भाव आहे. आम्ही श्रीधरी टीका मानत नाही. नामदेवराय मानतील ते प्रमाण मानायचं. ऐका चला पुढं. आता काला काला म्हणजे काय? काला कलह धातूपासून तयार झाला. काला कलवती ती काला हा शास्त्रानं सांगितलं. काला म्हणजे भांडण. बरं का? आता भांडण म्हणजे काय? तुमच्या एकच ध्यानात येईल नगरपंचायतची निवडणूक म्हणजे भांडण. आमदारकी ती भांडणं पुण्यापर्यंत घेऊन जातात. पण शास्त्रातलं भांडण वादे वादे जायते तत्वबोधा हा भगवंताच्या स्वरूपापर्यंत घेऊन जातं. त्याला काय म्हणायचं? काला म्हणावं. काला कलहती धातूपासून तयार झाला. बरं भांडण एकटा करू शकत नाही. किती रेस मध्ये येऊ द्या पुढे भांडणार नसल्यावर काय केलं? तसा काला एकट्याचा होत नाही. कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम. तीन गोष्टी प्रेमाची लाही आणि नामाचं दही एकत्र आलं तर काला. वाक्य ध्यानात ठेवा नाही तर काला नाही गड्यावर. तिथं प्रेमच एकत्र यावं लागतंय. हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिता. वाक्य ध्यानात ठेवा. अशी कैक मंडळी आहे. कैक मंडळी मला सांगा मायबाप भगवंताची भक्ती करताना सुद्धा प्रेम असेल तर नाम असेलच याची गॅरंटी नाही. काही नाम आहे तर प्रेम नाही गड्या. वावगे फोक बोल आहे. कोरडे फोस त्याला काय तुकोबराय म्हणलं फोस बोल आहे. वावग बोल आहे त्याला काही अर्थ नाही. अनंत वाचाळ बदळती बरळ त्या कैसा असे कैक आहे मायबाप. कैक आहे. कैक आहे. आणि तुमचं मन द्वंद्वात अडकलंय. म्हणजे भांडणं तुम्हाला माहितीये. इटिंग फायटिंग शॉपिंग अँड स्लीपिंग या चार गोष्टीत तुम्ही अडकलेले. तुम्हाला काय देव सांगायचे? काय देव देव कळण्यासाठी पात्रता सुद्धा लागते. समसत्तेत व्यवहार लागतो. काय लागतो? भागवत सांगतात खाली व्यवहार करून चालत नाही. समसत्तेत व्यवहार लागतो. म्हणून परमात्मा कळण्यासाठी सुद्धा तेवढ्या उंचीला जावं लागते. त्याशिवाय कळत नसतो. मला सांगा कधी कधी आयुष्यामध्ये काही गोष्टी चांगल्याच दिसतात महाराज. काय नारीच्या लज्जया. नारी लाज जर असेल तर ती स्त्री चांगली दिसते. तिनं लाज हा दागिना आहे स्त्रीचा. आहे की नाही मला सांगा. काल मी सातारला जाताना पाहिलं. पुण्यातून चाललो होतो. रस्त्याच्या कडेला मुली सिगारेट पित होत्या. किती दुर्दैव आहे मला सांगा. चहाचा ग्लास हातात. अरे आम्ही कुठं चाललो? तुम्ही नारी देवता आहे पूजनीय आहे. तुम्ही कसं वागलं पाहिजे मला सांगा. त्या पुण्यातून जाताना हाफ कपडे घातलेल्या त्या स्त्रिया पाहिल्या की डोळे बंद करून घ्यावं वाटतं. कृष्णा टाकरे कपडेवरून झाक यांचा अंग. म्हणजे आम्हाला कॅन्डल मार्च काढावं लागायचं नाही. आम्हाला एखाद्या ताईसाठी रडावं लागायचं नाही. तुम्हाला स्वातंत्र्य दिलं पण तुम्ही तिकडे स्वैराचाराकडे वळलात. काय वळलात? आणि स्त्री कधीही स्वतंत्र नव्हती नसेल. आपल्याला फक्त म्हणतो लहानपणी बापाच्या ताब्यात येते. तरुणपणात नवऱ्याच्या ताब्यात आहे आणि म्हातारपणात लेकरांच्या ताब्यात येते. कोण आहे? तिला स्वतंत्र. याचा अर्थ ती स्वतंत्र नाही असं नाही. ती स्वतंत्र आहे. देवाऱ्यावर ठेवून पुजावी इतकी स्वतंत्र आहे. पण तिनं संस्कृतीचा ऱ्हास करू नये एवढंच आहे. तुम्ही प्रतिभाताई पाटील व्हा पण पदर डोक्यावरून खाली पडू देऊ नका मायबा. आपल्या लेकीला शिकवा सगळं करा पण तिला स्वयंपाक चांगला आला पाहिजे. घरात तिला चांगलं पाहिजे. ते अमेझॉन वरून मागवणारे सगळे काही दिवसांनी भाकरीचं सुद्धा मशीन येईल. काय राहिले मला सांगा. तुम्हाला जीवन जगणं जर कळालं नाही आणि मग डिप्रेशन मोडवर जाताना आत्महत्यापर्यंत जाता काय दुर्दैव आहे. तुम्हाला विशेष संबंध परमात्म्याशी स्थापन करता अशा कितीतरी महिला आहेत आज काला कलवती धातूपासून घरी कलव करीत बसल्यात. त्यांना कळत नाही जगायचं कसं. नवरा कामाला निघून जातो. पोरं शाळेत जातात आणि ही एकटी राहते आणि डोक्यात 60,000 वेळा विचार येतात मेंदूत. किती वेळा ते सांगू. तुम्ही जर त्याचं डिटॉक्स केलं नाही ना तर तुम्ही आत्महत्येपर्यंत जाणार. येडे व्हाल नंतर. मला सांगा सकाळी उठला तुम्ही फिरायला गेला
मला कळालं होतं बघा, नाही तर उद्या कळत, तसे काही ताण घेऊ नका, याचं मत नाही. हे मालक फॉरेन वरून आला, इम्पॉर्टंट घड्याळ तेने माझ्या गर्भीचा मारिली मिठी, तो जन्मला कया दो पोटी, भक्त जगजेठी प्रल्हाद. कोण भेटला? उद्धवाला धरला. हे प्रेम गड्या, पण त्याच्यासाठी अनन्य भावानं परमात्म्याशी एकरूप व्हावं लागतं. महर्षी गाडगे महाराज सांगितले, कधीच देवाकडे गेले नाही, पण हृदयातून त्याच्याशी संबंध आहे. कुठं 3 आठवडे झाले आणि पंढरपूरमध्ये लोक घाण करतात, गाडगे बाबा झाडून घेतात. ते गाडगे बाबा महाद्वारात उभे राहिले आणि देवाला म्हणले, पंढरपूरच्या पाटला, अरे तुझ्यांना आत्मज म्हणतो, आपले म्हणतो, ती घाण करतात, मी झाडतोय, माझे अनुयायी झाडतात, तू काय कटेवर हात देऊन उभा राहिला? झाडू लागायला ये. किती मोठी ताकद. देवाकडे जाताना सुद्धा डोळ्यात पाहत नका जाऊ, पाया पाहत जा. डोळ्यात त्याने पाहू, जो आबरूचा आहे. काय बोललो? आबरूचा नसल्यावर देवळात सुद्धा काय मला कळाना. मी कधी कधी विचार केला, जेवढे मंदिर आहेत सध्या धर्माच्या बाजारातली दुकानं होऊन पाहत आहेत, हे फार दुर्दैव आहे. वाक्य ध्यानात ठेवा. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्या दिवशी तुम्ही दागिने अर्पण करायचं बंद करा, ज्या दिवशी पैसे द्यायचे बंद करा, त्या दिवशी पुजारी बोंबा मारून सांगतील देव मंदिरात नाही, बाहेर शोधा, पुढे शोधा. आणि गीतेचं तत्वज्ञान त्यावेळेस बाहेर येईल. सर्वस्याच्या अहं सन्निविष्टो मतः स्मृतिरज्ञानमपोहणञ्च वेदेश सर्वैरहमेव वेदो वेदांत कृद्वेद विदेवचाहं. माय बाप, त्यावेळेस खरं तत्वज्ञान बाहेर येईल. चला, मला सांगायचं तो प्रेम ऐका. मग आजचा जो अभंग आहे, संत साहित्य, याच्यात काही थोडी सांगितलेली जी सामान्य जीवाला कळाली नाही. आता आपण विशेष संबंध, सामान्य संबंध पाहत आलो. काला म्हणजे काय तेही पाहिलं. आता देवाशी संबंध जोडायला पण देवाबाबत कोडे. आता कृष्ण सुद्धा मला काही कळालंय का हो? यशोदेला म्हणतो, यशोदे घराकडे चाल, मला जीव घाल. काय असेल मला सांगा ना, तो भाव आहे ना. हे सांगा मला काय काय दे. अरे पोळी करून दे, त्याच्यावर तूप दे. किती वैशिष्ट्य आहे परमात्म्याचं. दुसरं कुलूप सांगितलं, पृथ्वी जेने तृप्त केली, त्यासी यशोदा भोजन घाली. तिसरं कुलूप आहे, विश्वव्यापक कमळापती, त्याशी गवळणी कडीये घेती. जो व्यापकत्व आहे, व्यापकत्व आहे, सगळीकडे मुरलेला. जपानमध्ये थिसिस डिक्लेअर झाला बघा. आता तिथल्या शास्त्रज्ञांनी थिसिस डिक्लेअर केलाय, त्याचं संशोधन चालू आहे. त्या झाडाला आनंद झाला ना, ते वेगळा आवाज काढते, आणि झाडाला दुःख झाला की वेगळा आवाज काढते. अजून त्या आवाजाचं प्रोनाउन्सिएशन त्यांना कळेना, ती भाषा काय. पण याचा अर्थ त्याला दुःखही होतंय आणि आनंदही होतंय. याचा अर्थ माझा परमात्मा सगळीकडे नटलेला. काय झालेला आहे? सगळीकडे नटलेला आहे. तो जागा नाही, रिता ठा उरला नाही त्याच्याशिवाय. मग मला सांगा, त्याला गवळणी कडेवर घेतात, कसं वैशिष्ट्य आहे? राधा जायची, रोज जायची बरं का. बरं, भगवंत रडायचे राधेकडे पाहून, आणि राधेकडे पाहून रडायला लागले. काय यशोदा म्हणायची, बघ ना, किती रडते माझं बाळ तान.
नाना परी घेतो छंद घडत असेच कुंद. पण राधेला पाहून हसायची बरं का. राधा इतकी लहान समजू नका तुम्ही. शंकराचार्य आदि शंकराचार्य सांगतात राधा राधा रटते ही जीवन की बाधा मिट जाती है. राधा नाम धारा बरं का. महिला वर्ग तुम्ही स्वयंपाक करताना दोन धारा सोडता, एक पाण्याची आणि दुसरी तेलाची. तुटती कोणती हो? जाऊ का घरी? तुटती कोणती? पाण्याची धार तुटते. देवावर तैलवत धारासारखं प्रेम केलं राधेनं. ते तैलवत धारा. मला सांगा हे वैशिष्ट्य का नाही? तसं प्रेम असावं. आणि मग यशोदा म्हणते राधे राधे ये श्यामा सुंदर राधे राधे ये श्यामा सुंदर राधे राधे ये श्यामा सुंदर राधे ये श्यामा सुंदर देव जेवले आणि आईसाहेबांनी हाताला धरलं, चला तुम्हाला नेऊन दाखवते. एक गंमत दाखवायची म्हणून ते कपाट खोललं. ती डबी खुलली तर मुंगीच्या तोंडाशी तांदळाचा दाणा होता. खजीर झाले आईसाहेब. कस काय आलं? त्यावेळेस सांगितलं रुक्मिणी, अगं तू पाहत होती ना की मुंगी आहे की नाही त्या डबीत. त्यावेळी तुझ्या भांगातला तांदळाचा कण मीच तिच्या तोंडाशी पाडला. कुणालाही उपवाशी राहू देत नाही तो परमात्मा. अरे तो यशोदेला म्हणतो, यशोदे घराकडे चाल मला जीव घाल. काय असेल मला सांगा ना. तो भाव आहे ना. सांगा मला काय काय दे. अरे पोळी करून दे, त्याच्यावर तूप दे. किती वैशिष्ट्य आहे परमात्म्याचं. दुसरं कुलूप सांगितलं, पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. तिसरं कुलूप आहे, विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडी घेती. जो व्यापकत्व आहे, व्यापकत्व आहे सगळीकडे मुरलेला. जपानमध्ये थिसिस डिक्लेअर झाला बघा आता. तिथल्या शास्त्रज्ञांनी थिसिस डिक्लेअर केलाय. त्याचं संशोधन चालू आहे. त्या झाडाला आनंद झाला ना ते वेगळा आवाज काढते, आणि झाडाला दुःख झाला की वेगळा आवाज काढते. अजून त्या आवाजाचं प्रोनाउन्सिएशन त्यांना कळेना ती भाषा काय. पण याचा अर्थ त्याला दुःखही होतंय आणि आनंदही होतंय. याचा अर्थ माझा परमात्मा सगळीकडे नटलेला. काय झालेला आहे? सगळीकडे नटलेला आहे. तो जागा नाही, रिता ठाव उरला नाही त्याच्याशिवाय. मग मला सांगा त्याला गवळणी कडेवर घेतात कसं वैशिष्ट्य आहे? राधा जायची, रोज जायची बरं का. बरं भगवंत रडायचे राधेकडे पाहून, आणि राधेकडे पाहून रडायला लागले का यशोदा म्हणायची बघ ना किती रडते माझं बाळ तानं. नाना परी घेतो छंद घडत असेच कुंद. पण राधेला पाहून हसायची बरं का. राधा इतकी लहान समजू नका तुम्ही. शंकराचार्य आदि शंकराचार्य सांगतात राधा राधा रटते ही जीवन की बाधा मिट जाती है. राधा नाम धारा बरं का. महिला वर्ग तुम्ही स्वयंपाक करताना दोन धारा सोडता, एक पाण्याची आणि दुसरी तेलाची. तुटती कोणती हो? जाऊ का घरी? तुटती कोणती? पाण्याची धार तुटते. देवावर तैलवत धारासारखं प्रेम केलं राधेनं. ते तैलवत धार. मला सांगा हे वैशिष्ट्य का नाही? तसं प्रेम असावं. आणि मग यशोदा म्हणते आईने सांगितलं हे कृष्णा बारीक हो बारीक हो. अरे मला कुणी म्हणून का तुझी आई आहे? सांगितलं आई काय झालं म्हणल्या सगळी भावंड मारली ना कंसानं. त्यावेळेस सांगितलं इतक्या जोरात नाही सांगितलं, नंदाच्या असं नाही सांगितलं, कानात सांगितलं नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. आणि मग निघाला उचलेला कमळापती.
पायीची बंधने गळती वसुदेवानं उचललं, यमुनेला पूर आला, कमरेला पाणी लागलं, छातीला लागलं, हनवटीला लागलं, वरवर 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 टाचावर करायला सुरुवात केली. कृष्णाच्या ध्यानात आलं, बाबाच्या जर नाकात तोंडात पाणी गेलं तर आपल्याला स्वत टाकून देईल. मग हिचं पाणी का वाढलंय याच्यासाठी भगवंतानं डोळे मिटून पाहिलं तर पाणी वाढायचं कारण असं होतं, यम आणि यमुना समुद्राची मुलं राम अवतारात वाढ दिली नाही म्हणून बापाला बांधलं, लेकीच्या डोक्यात तो सर होता. बापाला दुःख झालेलं सण नाही होती, लेख असते. ज्या दिवशी लेख लग्न करून जाते ना, बापाचा आधार संपतो. गड्या वाक्य ध्यानात ठेवा. आणि ज्या दिवशी बाप जातो ना तर लेकीचा आधार संपतो. बापावर प्रेम करणारी व्यक्ती निघून जाते. लेख काय तुम्हाला नवऱ्यानं किती मारू द्या, सहन कराल, पण बापावर शिव निर्गती म्हणजे अजून 2 ठोके टाक. पण माझ्या बापाला काही म्हणायचं काय, म्हणजे किती प्रेम असते बापावर मला सांगा. बापावर जीव असतो. बापाला बांधलेलं समजा म्हणजे माझ्या बापाला बांधलं काय, आज दाखवते माझ्यात काय ताकद आहे, म्हणून पाणी वाढलं. दुसरं कारण असं आहे, हे भगवंत यमुनेचे जावई बरं का, आणि जावई जर जवळ आले असतील तर दर्शन घ्यावं असं तिच्या मनात आलं. आता जावई चांगला असेल तर घ्यावं वाटत, आणि म्हणून पाणी वाढलं. आता पाणी वाढलं तर देवानं सुद्धा पायच बाहेर काढला. देवानं सांगितलं, सगळ्यांना संदेश दिला, माझं श्रीमुख पाहू नका, माझं चरण पहा. काय सांगितलं, देखिले तुमचे चरण निवांतरा हिले मन, असं नाही म्हणलं देखिले तुमचे मुख, असं नाही, म्हणून चरण दाखवलं. चला, दुसरं एका नात्यानं सासू सुद्धा आहे आणि एका नात्यानं कालिंदी नावे यमुनेला. काय कालिंदी म्हणजे पत्नी बरं का, पत्नी. आता नवरा बऱ्याच दिवसांना आल्यावर कोणत्या स्त्रीला वाटतो त्यानं लगेच बाहेर जावं. आता विशेष कीर्तनकार असं आमच्यासारखे राजकीय लोक, आम्ही लोक कंटिन्यू दौऱ्यावर बाहेरच आहे. मला सांगा, आता जर मी गेलो ना कथा करून कुठूनही 8 दिवस लगेच सांगायला लागत बाहेर कार्यक्रम. निघायच्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यावर सांगायचं आता बॅग भरा. ती म्हणते कुठं जायचं, ती म्हणते गेलंच पाहिजे का, तुमच्याशिवाय काय समाज सुधार. वगैरे ठा मारले बाळपणी अवघी दैत्य खाणे उडविले. भगवंत मोठे म्हणले, दही दूध आपल्या संगमनेर मध्ये पैदा होत आणि त्याच्यावर राक्षस मथुरेचे मारले काय काम असे. त्यातला पेंद्या श्रीदाना म्हणला, आमचा बाप डेअरीला दूध घालतो आणि येताना बॉब्या घेऊन येतो. काय करू आता, बॉब्या कधी पैलवान तयार होईल. राम अवतार में फल फलावल, कृष्णावतार में घी, कलियुग में गरम चाय फुक फुक के पी. कलियुगामध्ये फक्त चाय, राम अवतारामध्ये फळ, कृष्ण अवतारामध्ये तूप, आणि आता फक्त चहा राहिला बघा, काही राहिलं नाही. काय ते म्हणले चोऱ्या करायच्या, काय काय घ्यायचं, AK-47 पिस्तूल रायफल म्हणजे यातलं काही घेऊ नका. माती घ्या, वस्त्रगाळ केलेली सराटे घ्या, खडे घ्या, म्हणजे याचा वापर कसा करायचा. अरे तो मोठ्याचा पोर, त्यावेळी खासदार म्हणजे नंद बाबा बरं का. नंद, उपनंद, वृषभानुवर अशी पदवी असायच्या. नंद बाबाला त्यांना सांगितलं, पा आपण गेलो, आपल्याला अंधारात कळणार नाही, शिंके मायेची थोडी अडगळा कोणती काढली काय आता सांगायला वेळ नाही. उतरण कळती काय तुम्हाला, उतरण काय म्हणतात, उतरण आपल्याकडच्या बायांना कळलं, मुंबईच्या बायांना काय कळायचं, तिला कोथंबीर आणायला का काँग्रेस घेऊन कठीण पडते. एका सुनाला तर बाईने सांगितलं, बाई नागपंचमी दिवशी सकाळी उठ, आंघोळ करत पुराण वाटून घेतली, उठली, आंघोळ केली, रात्री मेहंदी काढली, गजरा माळला, पुराणाची परत घेतली, चौकात उभी राहिली, येईन त्याला मोठमोठी, येईन त्याला मोठमोठी, येईन त्याला मोठमोठी वाटत राहिली. आत्याबाई म्हणली, झाल्या का पोळी म्हणली, काय आत्याबाई 2 तोंडाने बोलतात, तुम्ही तर सांगितलं पुराण घेऊन वाटून येतो का आता इच्छा अवस्था. हे यांना काय कळायचे, आता काही कळत नाही, काही कळत नाही. मला सांगा, उतरण मडक्यावर मडकं त्याला उतरण म्हणायची, उतरण म्हणायची. मग ते उतरण पुढे कळायची नाही म्हणून खडा मारून पाहिजे. बरं वस्त्रगाळ किती माती म्हणजे गवळण माग लागली तर ज्या गोळ्यात टाकायची. मग गोळ्या म्हणला तिने त्यात माग घातला तर ते म्हणले मग कासराटे टाकायचे पाया. गोळ्या म्हणला तिने चप्पल घातली तर
देव म्हणजे बोबड्या याल तरी यारे लागे अवगे माझ्या मागे पहिली चोरी करायला गेले. दारी निचला होता म्हातारा झोपला होता, शर्ट काढलं होतं, त्याचं पोट मोठं होतं, असती मुंबई गाईंची मोठी. कठीण काम आहे. आमच्या मंचर एसटी स्टँडला 2 जण भेटत होते, 2 तास भेटले पण गळ्याला गळा लागला नाही. आरोग्य नीट ठेवावं माणसानं. पूर्वीची लोक होती घरात खायची बाहेर जायची, आता बाहेर खातात. शाबास, तुमचं पाठच झाला, काही राहिलं नाही. आपला अंगठा दिसला नाही का समजावं आपलं मरण लवकर यायला लागले. थोडं थोडं कमी करावं माणसानं, कसरा भरीत राहू नये. नित्यम प्रतिदिन व्यायाम दान ज्ञान संगष्टनम कुर्बिंतु कल्याण इच्छुका. रोज व्यायाम करावा, थोडं दान करावं, थोडं ज्ञान घ्यावं, थोडी संगत चांगल्याची करावी, जीवन साफल्याकडे जाईल. कुर्बिंतु कल्याण इच्छुका, कल्याण करायचे त्याने हे करावं. काय का करावं? एकम विवाह त्रैवार्षिक कुंभ देवस्थान गमनम प्रतिवर्षम प्रतिदिन व्यायाम दान ज्ञान संगष्टनम कुर्बिंतु कल्याण इच्छुका. ज्याला कल्याण करायचे त्यानं करावं, ज्याला भिवंडी करायची त्यानं नाही केलं तरी काही अडचण नाही, नका करीत जाऊ. मला सांगा, म्हातारा झोपलो, त्याच्या डोक्यात दियारा फोडला. आता सकाळी गवळणी उठायच्या बरं का, त्यावेळच्या गवळणी सकाळी उठायच्या. गवळणी हा सकाळी उठायच्या गवळणी पहाटे उठायच्या. आता काय नाही तसं. लक्ष्मी आता 10 वाजता उठती, लक्ष्मणच 6 वाजता उठत. त्याचा तोच पाणी तापितो बांबावर जे झरब त्याचं तेच आंघोळ करते. परत चहा करायला सुद्धा तेच जाते. ते म्हणते 1 कप चहा करायचा काय आणि 2 कप करायचा काय. तिच्याकडे कप घेऊन जाते. ती झोपलेलीच, तिला म्हणते उठा पांडुरंगा आता दर्शन द्या. असं कळा कसं व्हायचं मला सांगा नाही. पहिल्या म्हाताऱ्या पहिल्या कोंबड्याला आरामात उठायचा. पहिला कोंबडा कधी आरवायचा. आताच्या तशा नाही. आताच्या गवळणी कोंबड्याची मान मुरगळती. अलाराम बंद करून झोपत येतच का नाही मला सांगा. आता काय येतं, सकाळी लवकर उठावं. भागवत सांगतं सूर्योदयाच्या अगोदर मलमूत्र विसर्जन झालं पाहिजे. तुम्हाला कधीच अनारोग्य येणार नाही. सूर्याचं दर्शन घेऊन कधी उठू नये, अगोदर उठावं मग सूर्याचं दर्शन घ्यावं. त्याला दारिद्र्य कधी येत नाही. मायबाप वाक्य ध्यानात ठेवा. गवळणी दही आणली फोडण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं साहेब बोलतील. त्याचबरोबर आदरणीय साहेब सुद्धा या ठिकाणी आपल्या अमृत सांस्कृतिक मंडळाच्या 40व्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी अतिशय भक्तिभावाने उपस्थित असलेले सर्व महिला भगिनी, त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी. शेवाळे महाराज आपल्या दृष्टीने हा दुसऱ्यांदा योग आलेला आहे. गणपतीच्या पिरियडमध्ये ते आले होते आणि ते स्वतः वकील आहेत, उच्च शिक्षित आहेत. त्यांच्या अमृतवाणीतून आपल्याला या ठिकाणी कीर्तन सेवा दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. काल आपला दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला आपले लोकनेते आदरणीय थोरात साहेब आवर्जून उपस्थित होते. आज कालही आम्ही संध्याकाळी त्यांना आग्रह केला की साहेब उद्या कालेच्या कीर्तनाला आपण आवर्जून उपस्थित राहा. त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर. त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय डॉक्टर तांबे साहेब, माजी विधान परिषद सदस्य, ते या ठिकाणी या कार्यक्रमात होते. आम्ही त्यांना फोन केला आणि त्या कार्यक्रमातून ते वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या अखंड हरिनाम सप्ताहाचं वैशिष्ट्य असं आहे की 40 वर्ष झाले हा सप्ताह सुरू आहे. हरिनाम सप्ताहामध्ये आजचं जे कार्याचं कीर्तन आहे अत्यंत सुस्वाद अशा प्रकारचे कीर्तन आपण सगळे म्हणून परत आज काल्याच्या कीर्तन या असा आग्रह झाला. मी म्हटलं जरा दुसरं काम मी पाहतो. ते म्हणले हरिभक्तपर्यंत शेवाळे महाराज येणार आहे, तुम्ही आलंच पाहिजे, असं सगळ्यांचा आग्रह झाला. अलीकडच्या कालखंडामध्ये महाराज कीर्तनाला जाताना खूप काळजी वाटत असते. महाराज आपलं कीर्तन फार सुंदर झालं, तुमचे आभार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला भगिनी आल्या, तुम्ही चांगली इथं आलेले आहेत. खरोखर महाराजांनी तुझा फार चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं, त्याचे सगळ्यांचे आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. केले जलकंठनाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय शंकर स्वामी शंकर. आरती
शंकर